झाडावरून खाली पडल्यावरती हातपाय मुरगळणे अथवा छोटी दुखापत झाली तर फारसं घाबरण्याचं कारण नसतं. मात्र हीच दुखापत गंभीर झाल्यावरती सर्वसामान्यांच्या पायाखालची वाळूच सरकते. असाच एक मुलगा झाडावरून खाली कोसळून उजव्या हाताचं मनगट आणि कोपऱ्याची हाडं तुटून बाहेर दिसत होती. गंभीर दुखापत झालेल्या मुलाच्या हाताची ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने मुलाच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं. ठाण्यामध्ये राहणारा अंकुर हा 4 दिवसांपूर्वी आंब्याच्या झाडावरती चढला होता आणि झाडाचा अंदाज न आल्याने तोल जाऊन तो खाली पडला. शरीराचा सर्व भार हातावर आल्याने उजव्या हाताला त्याच्या गंभीर इजा होऊन मनगट आणि कोपऱ्याकडील हाड मोडलं होतं. मोठ्या वेदना अंकुरला सहन कराव्या लागल्या. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणं खिशाला परवडणारं नव्हतं. ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार चांगले होत असल्याचे अंकुरच्या कुटुंबाला सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अस्थिव्यंगतज्ञ डॉक्टर विलास साळवे यांनी दिली. आपल्याकडे 13 वर्षाचा मुलगा एक उंच झाडावरून पडल्यामुळे हाताला एक गंभीर दुखापत आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर सांगतो आपण त्याला, एकदम कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर झाला होता हाताला. 13 वर्षाचा मुलगा आहे, राईट हँड आहे आणि त्याचं सर्जरी करणं म्हणजे दोन साईडला, हाताच्या रिस्ट साईडला आणि एल्बो साईडला दोघांना जे बोन बाहेर आले होते, डिफिकल्ट होतं. फ्युचरच्या दृष्टीने त्याच्या पुढे त्याला शाळा कॉलेज शिकताना रायटिंग करताना राईट हँड असल्यामुळे एक डिफिकल्ट सर्जरी होती. परंतु आम्ही याच्यावर डिस्कशन केलं. आमचे डॉक्टर साळवेंनी सगळ्यांची संमती घेऊन एक कसं प्रकारे ऑपरेशन करून अतिशय कॉम्प्लेक्स ही सर्जरी अगदी मस्तपैकी केली आणि त्याच्या हाताचं रिकवर केलं आहे. खरोखर जे गोरगरिबांसाठी आहे, प्रायव्हेटला हे जर गेलं असतं तर प्रचंड खर्च आला असता आणि त्याचे काय कॉम्प्लिकेशन पुढे याला डिफॉर्मिटीज येणं वगैरे खूप कॉमन असतात आणि 13 वर्षाचं असल्यामुळे यंग असल्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं होतं. त्याचं भविष्य त्याच्यावर डिपेंड होतं. तर अतिशय सुंदर प्रकारे सर्जरी केली. टोटली रिकवर झालेलं आहे आता आणि आता आम्ही त्याला पुढील उपचार चालू आहे. एकदा सगळं वोंड वगैरे प्रॉपरली हील झाली सगळं डिस्चार्ज करू. पण खरोखर आमच्या सिव्हिल टीमचं पर्टिक्युलर डॉक्टर साळवे सरांचं अनेस्थेसिस डॉक्टरचं 13 वर्षाच्या मुलाचं त्यांनी अनेस्थेसिया दिला, त्यांना खरोखर धन्यवाद देतो. आणि यामुळेच खरोखर आपण गोरगरीब लोकांची सेवा करू शकतो आहे आणि आमची टीम सिव्हिलची जी आहे ती अतिशय अहोरात्र मेहनत करून या सगळ्या गोष्टी करतात. मी खरोखर प्राऊड फील करतो आणि खरंच सगळ्या टीमला धन्यवादही देतो. आणि एक आहे की जे गोरगरीब आहे, ज्यांना काही आधार नाही, ते आमच्या सिव्हिलला येतात. मी जास्तीत जास्त लोकांना त्या दृष्टीने सांगेन की आमच्या परीने होईल तेवढ्या गोष्टी आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या आवाक्याबाहेरचे काही गोष्टी आम्ही इकडे करतो. तर खरोखर मी सगळ्यांना धन्यवाद देतो आमच्या टीमला. असंच काम करत राहू, असंच गोरगरिबाची सेवा करत राहू ही अपेक्षा सगळ्यांकडनं करतो. धन्यवाद.